क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1.3 प्रॅक्टिस सेट संपवला होता, पूर्ण केला होता आणि आता त्या पुढचा प्रॅक्टिस सेट आपण सुरू करणार 1.4. त्या प्रॅक्टिस सेटच्या आधी आपल्याला एक थेरम दिला आहे. त्या थेरम मध्ये काय सांगताय पहिले आपण ते पाहू. त्या थेरम मध्ये काय म्हणताय की दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील, ऑलरेडी सिमिलर सांगताय का, ऑलरेडी दोन ट्रायंगल सिमिलर असतील, समजा हा ट्रायंगल आहे एबीसी आणि ट्रायंगल XYZ, हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत, एबीसी आणि XYZ हे दोन्ही ट्रायंगल जर सिमिलर आहेत तर याच्या करस्पॉन्डिंग साइड्स ज्या आहेत किंवा करस्पॉन्डिंग हाईट ज्या आहेत याच्या वर्गाच्या रेशो एवढा रेशो याच्या एरियाचा असणार. आपल्याला काय दिलंय प्रश्नामध्ये ऑलरेडी, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल XYZ. ऑलरेडी ते काय म्हणतात थेरम मध्ये की जर हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे तर याचा जो एरियाचा रेशो आहे, म्हणजे एरियाचा रेशो कसा असेल, समजा ट्रायंगल ABC अपॉन ट्रायंगल XYZ हा जो रेशो आहे हा याच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअर, करस्पॉन्डिंग साइड म्हणजे AB अपॉन XY, AB चा स्क्वेअर अपॉन XY चा स्क्वेअर, किंवा इज इक्वल्स टू दुसरी साइड कोणतीही साइड घेऊ शकतो आपण, BC चा स्क्वेअर, करस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअर म्हणता येईल, करस्पॉन्डिंग साइडच्या रेशो एवढा असणार, स्क्वेअरच्या रेशो एवढा असणार. ठीक आहे. मग असंच सेम अजून तिसरी साइड आहे आपण घेऊ शकतो, AC स्क्वेअर अपॉन XZ स्क्वेअर. असा हा थेरम आहे. हा थेरम तुम्हाला पुस्तकामध्ये सॉल्व्ह करून दिलेला आहे. फक्त म्हणायचं एवढंच होतं की या दोन ट्रायंगल जर आपल्याला ऑलरेडी सिमिलर दिलेले आहेत, जर सांगितलेलं आहे की सिमिलर आहे, तर यांच्या एरियाचा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल सॉरी, यांच्या एरियाचा रेशो जो आहे तो या ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो मध्ये असणार, वर्गाच्या रेशो मध्ये असणार. असा हा थेरम आहे. थेरम तुम्हाला पुस्तकात सोडवून दिलेला आहे. ठीक आहे. तर थेरमची तयारी करा आणि आपण आता प्रॅक्टिस सेट नंबर 1.4 ला स्टार्ट करू. प्रॅक्टिस सेट 1.4 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट काय म्हणाले प्रश्नामध्ये, द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5. 3:5 असा याचा काय दिला आपल्याला रेशो, गुणोत्तर दिलंय. तर काय म्हणताय, देन द फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज, त्याच्या एरियाचा आपल्याला रेशो काढायचा आहे. मग उत्तरामध्ये काय करणार, समजा लेट the sides of similar triangle, the sides of similar triangle be S1 and S2 and area B A1 and A2. ठीक आहे. आपण याला काय दिलं, समजा समोर त्रिकोणाच्या बाजू S1 आणि S2 मानल्या आणि त्याचा एरिया जो आहे एरिया A1 आणि A2 मानला, क्षेत्रफळ A1 आणि A2 मानलं. मग आपल्याला दिलेल्या माहितीनुसार काय याच्या साइड्स दिल्या, मग S1 is to S2 काय दिले आपल्याला 3:5. म्हणजेच काय होईल, therefore S1 upon S2 is equals to 3/5. बरोबर. मग आपल्याला दिलेला जो थेरम आहे त्या थेरमनुसार काय होईल, थेरमनुसार होईल therefore A1 upon A2 is equals to S1 upon S2 चा स्क्वेअर. बरोबर. आणि हे कशानुसार, द थेरम ऑफ, ते आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल,
theorem of areas of similar triangle. सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा जो थेरम आहे त्या थेरमनुसार मग इथे किंमत ठेवून घेऊ. therefore a1 upon a2 is equals to s1 काय 3 s2 5 3 upon 5 चा स्क्वेअर म्हणजेच काय होईल a1 upon a2 is equals to 9 upon 25 म्हणजेच काय रेशो आला काय फाइंड करायचा होता आपल्याला एरियाचा रेशो फाइंड करायचा होता म्हणजेच काय होईल therefore the ratio of areas of two triangles areas of two similar triangles triangle is 9:25 ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहू 1.4 प्रॅक्टिस सेटचा क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतात प्रश्न क्रमांक 2 मध्ये इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR and AB is to PQ is equals to 2:3 म्हणजे त्रिकोण ABC हा समरूप आहे कशासोबत PQR सोबत आणि त्याच्या साइड करस्पॉन्डिंग साइडचा रेशो आपल्याला दिलाय गुणोत्तर आपल्याला दिलाय किती 2:3 2:3 देन फिल इन द ब्लँक्स आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहे. साधी सोपी गोष्ट आहे जे दिलंय तेच लिहायचं म्हणजेच काय होईल आता PQ चा स्क्वेअर त्यानंतर ऑलरेडी हे आपल्याला दिलंय इथं काही 2 चा वर्ग 4 आणि 9 संपला हा प्रश्न एवढाच प्रश्न होता. ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 3 थोडासा किचकट आहे आणि फिल इन द ब्लँक्स दिलाय त्यामध्ये एक्सप्लेन करून सांगतो हा प्रश्न पुढे तुम्हाला काय म्हणतात प्रश्नामध्ये इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR हा सिमिलर आहे समरूप आहे काय दिल्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल्स टू 80 एरिया ऑफ ट्रायंगल ABC 80 दिलाय आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR आपल्याला 125 दिलाय आणि काय म्हणतात देन फिल इन द ब्लँक्स आपल्याला ब्लँक्स फिल करायचे आहे. तर याचा आन्सर येतो 4/5 आता 4/5 म्हणजे काय याचा स्क्वेअर रूट तर नसणार 80 4 चा स्क्वेअर 16 आहे आणि 5 चा 25 हे स्क्वेअर रूट कसे आले मग काय दिलेलं आहे एक्सप्लेन करून सांगतो काय दिलेलं आपल्याला ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR आपल्याला असं दिलंय प्रश्नामध्ये मग हे जर सिमिलर असेल तर बाय थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल मग सिमिलर ट्रायंगलच्या एरियाच्या थेरमनुसार काय काय झाला काय होईल एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू आपल्याला दिलंय काय 80/125 याला जर आपण 5 ने डिवाइड केलं काय होईल एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR जर याला 5 ने डिवाइड केलं तर 16/85 16 5 चा 80 आणि 25 5 चा 125 बरोबर 5 ने डिवाइड केलं तर आणि यानंतर आपण याचा स्क्वेअर रूट काढू शकतो काय होईल एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR थेरम नुसार काय आहे साइड जी आहे AB चा स्क्वेअर आणि PQ चा स्क्वेअर म्हणजेच काय होईल याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल आपल्याला काय होईल एरिया ऑफ ट्रायंगल therefore AB square upon PQ square is equals to 16/25 therefore AB upon PQ is equals to 4/5
हेच फिल इन द ब्लँक्स मध्ये आपण लिहिलं. ठीक आहे, हे एक्सप्लेन करून सांगितलं. फिल इन द ब्लँकचा प्रश्न होता. प्रश्न फक्त एवढाच होता, फक्त 4 आणि 5 याचा स्क्वेअर रूट नाही. मग तो कसा स्क्वेअर रूट होऊ शकतो, याला आपण 5 ने डिवाइड केलं, 16 आणि 25 आलं, 5 ने डिवाइड केलं. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. सेट नंबर 1.4 मधला प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपल्याला काय सांगितलंय, ट्रायंगल एलिमेंट सिमिलर ट्रायंगल PQR, हे दोन्ही त्रिकोण काय आहेत, समरूप आहे. मग काय दिलंय, 9 into area of triangle PQR is equals to 16 into area of triangle element. म्हणजे 16 आणि 9 हे एरिया ऑफ ट्रायंगलला PQR च्या 9 ने मल्टिप्लाय करायचं आणि इज इक्वल्स टू येण्यासाठी एलिमेंटच्या एरियाला 16 ने मल्टिप्लाय केलं तर ते इज इक्वल्स टू येणार. इफ PQR is equals to 20 then find MN आपल्याला फाइंड करायचं. मग दिलेली माहिती आपल्याला काय, ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR, हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दिले. मग यांना जर आपण दिलेल्या याच्यावरून घेतलं, काय दिलं आपल्याला, 9 into area of triangle PQR is equals to 16 into area of triangle LMN असं आपल्याला गिवन मध्ये दिलंय. मग याला काय करणार आपण, हा PQR उचलायचा इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये, इथे डिवायडेशन मध्ये जाईल आणि 16 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे डिवायडेशन मध्ये येईल. म्हणजेच काय होईल, देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू, हा 9 PQR तिकडे गेला आणि 16 इकडे आला, म्हणजे 9 अपॉन 16 असा आहे. ठीक आहे, मग थेरम नुसार याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्या. इक्वेशन नंबर फर्स्ट, थेरम नुसार, बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, सिमिलर ट्रायंगलच्या सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा जो थेरम आहे, त्या थेरम नुसार काय होतं, एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू करस्पॉन्डिंग साइड ज्या त्या रेशो मध्ये असतील. मग QR ला कोणती, MN चा स्क्वेअर अपॉन QR चा स्क्वेअर असं येणार. मग याला जर आपण इक्वेशन नंबर फर्स्ट आणि सेकंड वरनं MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल्स टू 9 अपॉन 16 इक्वेशन नंबर सेकंड द्या, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशन मधनं काय होईल, MN चा स्क्वेअर अपॉन QR चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 9 अपॉन 16. बरोबर. मग याचं दोघांचे स्क्वेअर रूट घेऊन टाका, म्हणजेच काय होईल, देयरफॉर MN अपॉन QR इज इक्वल्स टू 3 अपॉन 4 टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट्स. ठीक आहे, मग आता आपल्याला QR चं माप इथं दिलंय, आपण पुट करून घेऊ. पुट करणार यामध्ये, मग काय होईल, देयरफॉर MN अपॉन 20 इज इक्वल्स टू 3 अपॉन 4. काय केलंय आपल्याला गिवन मध्ये, बिकॉज QR इज इक्वल्स टू 20 गिवन मध्ये आपल्याला हे दिलंय. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, काय होईल, MN is equals to 20 into 3 upon 4. 4 5 20. म्हणजेच MN is equals to आपल्याला काय मिळालं, 15. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 5. पाचव्या प्रश्नामध्ये काय सांगितलं आपल्याला, एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स, दोन सिमिलर ट्रायंगलचा एरिया काय काय दिलाय, R 220
225 स्क्वेअर सेंटीमीटर अँड 81 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे दोन ट्रायंगलचा एरिया आपल्याला दिलाय. एकाचा मोठ्या ट्रायंगलचा आहे 225 आणि लहान ट्रायंगलचा 81. मग काय म्हणतात इफ अ साइड ऑफ द स्मॉलर म्हणजे लहान ट्रायंगलची काय दिली आहे 12 सेंटीमीटर. मग काय म्हणताय फाइंड द करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर ट्रायंगल. बिगर मोठ्या ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साइड आपल्याला शोधायची आहे. मग आपण काय करणार पहिले लहान ट्रायंगल आणि मोठा ट्रायंगल छोटा आणि मोठा काय करणार समजा मानून घेणार. समजा लेट area of bigger triangle, let the area of bigger triangle be able and smaller triangle be A2 and their corresponding side sides S1 and S2. Therefore S2 is equals to 12. आपल्याला जे दिलंय तेच घेतलंय. S2 is equals to 12 का घेतलं कारण स्मॉलर ट्रायंगलला आपण A2 मानलंय आणि A2 स्मॉलर ट्रायंगलची S2 ही त्याची साइड आहे. मग आता आपल्याला दिलेलं काय की दोन्ही ट्रायंगल कसे सिमिलर. The two triangles are similar. आता हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर जर असेल तर आपण काय करणार थेरम वापरणार. कोणता बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा आपण थेरम वापरणार. मग या थेरम नुसार काय होईल या थेरम नुसार होणार A1 अपॉन A2 इज इक्वल्स टू S1 चा स्क्वेअर किंवा मग S1 अपॉन S2 आणि होल स्क्वेअर असं घेतलं तरी चालेल. मग आता काय करणार दिलेली माहिती इथं पुट करून घेणार. A1 किती दिले आपल्याला 225 अपॉन A2 किती आहे 81. A1 ची साइड आपल्याला माहिती आहे का नाही S1 चा स्क्वेअर आणि A2 ची साइड आपल्याला माहिती आहे का S2 आपल्याला माहिती आहे का माहिती आहे 12 चा स्क्वेअर. ठीक आहे. मग आता काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन. देयरफॉर S1 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 225 into 12 चा स्क्वेअर करून न घेता आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचे म्हणून तसंच ठेवलं अपॉन 81. आता काय करणार टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइडचे स्क्वेअर रूट घेतले म्हणजे काय होईल S1 इज इक्वल्स टू 225 कशाचा स्क्वेअर आहे 15 चा 15 into 12 चा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे म्हटल्यानंतर काय होईल 12 च होईल आणि 81 चा स्क्वेअर रूट काय होईल 9. ठीक आहे. मग हे कशावरनं टेकिंग स्क्वेअर रूट आता याचं कॅल्क्युलेशन आपण करणार. काय कॅल्क्युलेशन होईल 3 3 चा 9 3 5 चा 15. ठीक आहे. आणि 3 1 चा 3 3 4 चा 12. मग therefore S1 is equals to 20 सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला पहिल्या मोठ्या बिगर ट्रायंगलची साइड therefore the side of bigger triangle is 20 सेंटीमीटर. ओके. आता आपण पुढचा प्रश्न बघू. प्रॅक्टिस सेट 1.4 चा प्रश्न क्रमांक 6. काय म्हणताय प्रश्न क्रमांक 6 मध्ये ट्रायंगल ABC and ट्रायंगल DEF are equilateral triangle. आता हे दोन्ही ट्रायंगल जर इक्विलॅटरल आहे
तर या दोन्ही ट्रायंगलचे सगळे अँगल कसे असणार 60 डिग्रीचे असणार. दोन्ही ट्रायंगलचे म्हणतोय मी, एबीसी चा पण आणि डीईएफ चा पण, दोघांच्याही अँगलची माप काय असणार 60 डिग्री असणार. म्हणजे ते सिमिलर होऊ शकतात ए टेस्ट नुसार. पुढे काय म्हणतात ते, इफ area of triangle ABC is to area of triangle DEF is equals to 1:2. म्हणजे हे काय दिले आपल्याला, एकाच 2 दिलाय आणि काय म्हणताय, and AB is equals to 4, find DE. DE आपल्याला फाइंड करायचं. मग सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागणार, हे दोन्ही ट्रायंगल जे आहेत आपल्याला सिमिलर दाखवावे लागणार. मग काय करणार, घेतलं पहिले काय होईल, इन ट्रायंगल ABC and triangle DEF, angle कोणता कोणता, angle A is equals to angle B is equals to angle C is equals to angle D is equals to angle E is equals to angle F is equals to 60 डिग्री. म्हणजे सगळे अँगल कसे होणार 60 डिग्रीचे होणार. कशावरून, अँगल्स ऑफ, इधर मी तो खाली angle of equilateral triangle, equilateral triangle, equilateral triangle चे अँगल्स आहेत म्हणून 60 डिग्रीचे आहे. मग काय होईल, therefore angle A is equals to angle B आणि angle B is equals to angle E. बरोबर, दोन्ही 60 डिग्रीचा आहे, each 60 डिग्री. therefore triangle ABC similar triangle DEF हे दोन्ही सिमिलर झाले. कोणत्या टेस्ट नुसार, टेस्ट आहे बाय ए टेस्ट, सिमिलॅरिटीच्या ए टेस्ट नुसार हे दोन्ही ट्रायंगल काय झाले, सिमिलर झाले. मग आता हे दोन्ही ट्रायंगल जर सिमिलर झाले तर एरियाचा रेशो काय दिला आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC is to area of triangle DEF is equals to 1:2 गिवन मध्ये आहे. मग असं जर असेल तर काय होईल, therefore area of triangle ABC upon area of triangle DEF is equals to 1/2. बरोबर का. मग बाय theorem of areas of similar triangle, सिमिलर ट्रायंगलच्या एरियाच्या थेरम नुसार काय होईल, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF याच्या करस्पॉन्डिंग साइड कोणती, AB चा स्क्वेअर अपॉन DE चा स्क्वेअर. ठीक आहे. आता ऑलरेडी आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF 1:2 घेतला. ही व्हॅल्यू इथं पुट करू. काय होईल मग, 1:2 इज इक्वल्स टू AB आपल्याला दिलाय किती, 4 चा स्क्वेअर अपॉन DE चा स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर काय होईल, DE चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 स्क्वेअर इंटू 2. स्क्वेअर रूट घ्या दोन्ही साइडचे, म्हणजेच काय होईल, DE इज इक्वल्स टू याचा स्क्वेअर रूट घ्यायचा म्हणजे काय येईल, फक्त 4 आणि 2 चा स्क्वेअर रूट घ्यायचा म्हटल्यावर काय येईल, √2 टेकिंग स्क्वेअर रूट. हेच आपल्याला काढायचं होतं. ठीक आहे, आन्सर आपल्याला मिळाला. आता पुढचा प्रश्न पाहू, शेवटचा प्रश्न या प्रॅक्टिससाठी सेट 1.4 चा प्रश्न क्रमांक 7वा शेवटचा प्रश्न. ऍक्टिव्हिटी आहे. काय आहे ऍक्टिव्हिटी मध्ये, काय म्हणताय, इन द फिगर, दिलेली फिगर मध्ये PQ पॅरलल DE, PQ DE ला पॅरलल आहे आणि काय सांगितलं त्यांनी, एरिया ऑफ ट्रायंगल PQF नावाच्या ट्रायंगलचा एरिया 20 युनिट्स दिला. ऍक्च्युअल
एरिया जो असतो हा स्क्वेअर मध्ये असतो. मी इथं उत्तरामध्ये लिहिलंय स्क्वेअर मध्ये द्यायला पाहिजे होता, म्हणजे इथं प्रश्न जो आहे युनिट्सच्या ऐवजी इथं स्क्वेअर द्यायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणतात पीएफ इज इक्वल्स टू 2dp. पीएफ ही dp च्या दुप्पट आहे. त्यानंतर काय सांगितलंय फाइंड देन फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल BPQE. या क्वाड्रिलेटरलचा आपल्याला एरिया बाय कंप्लीटिंग द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. खाली दिलेली ऍक्टिव्हिटी कंप्लीट करून आपल्याला याचा एरिया काढायचा आहे. मग दिलेली माहिती आपण लिहून इथं दिलेलीच आहे आपल्याला लिहून एरिया ट्रायंगल PQF is equals to 20 units, PF is equals to 2dp. मग जर आपण dp ला x मानलं, dp ला x मानलंय तर pf काय होईल 2x होईल. मग df चं मान जर काढायचं तर काय होईल dp प्लस काय येईल pf. म्हणजेच काय dp किती घेतलाय आपण x आणि pf किती आहे 2x is equals to 3x. मग या दोन ट्रायंगलचा विचार करायचा. कोणता कोणता FDE मोठा ट्रायंगल FDE आणि कोणता FPQ. या दोन ट्रायंगल मध्ये काय काय कोणते कोणते अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, कोणते कोणते असतील इथं अँगल कॉन्ग्रुएंट FDE या अँगलला कोणता कॉन्ग्रुएंट असेल हा. का बरं करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे कोणता तो अँगल FPQ. त्यानंतर दुसरा अँगल कोणता दिलाय FED याला कोणता असेल हा वाला. म्हणजे कोणता येईल FQP. ठीक आहे. मग काय म्हणता याच्यावर हे दोन्ही ट्रायंगल काय झाले सिमिलर. कोणत्या टेस्ट नुसार ए टेस्ट नुसार. मग हे जर ट्रायंगल सिमिलर झाले तर याच्या करस्पॉन्डिंग साइड्स आपण मध्ये ठेवायच्या. मग करस्पॉन्डिंग साइड्स मध्ये आपण BF किती मार्क घेतलाय 3x आलाय. म्हणजे इथे काय येईल BF इज इक्वल्स टू 3x². BF चा स्क्वेअर येईल. आणि छोटा वाला जो ट्रायंगल आहे त्याची 2x आणि कोणती PF चा स्क्वेअर. ठीक आहे. तो त्यावर काय मिळालं आपल्याला 9/4 हा पार्ट मिळाला. 9/4. मग आपल्याला जी माहिती दिली ट्रायंगल FDE हा मोठा जो ट्रायंगल आहे तो 9/4 पट कशाच्या छोट्या ट्रायंगलच्या. मग छोट्या ट्रायंगलचे युनिट्स किती दिले आपल्याला 20 युनिट्स दिले. 20 4 1 जा 4 4 5 जा 20 9 into 5 किती झाले 45 युनिट्स. कशाचा एरिया मिळाला आपल्याला FDE म्हणजे मोठ्या ट्रायंगलचा एरिया 45 युनिट्स स्क्वेअर. ठीक आहे. मग आता आपल्याला क्वाड्रिलेटरलचा एरिया काढायचा, या चौकोनाचा एरिया काढायचा. तर मोठ्या ट्रायंगलच्या एरिया मधनं छोट्या ट्रायंगलचा एरिया लेस केला तर आपल्याला या चौकोनाचा एरिया मिळेल. मग मोठा ट्रायंगल FDE आणि FPQ लेस करणार त्यातनं. FDE चा एरिया किती आहे 45 आणि FPQ चा एरिया आपल्याला दिला आहे 20. याचा एरिया दिला आपल्याला 20. म्हणजेच काय झाला क्वाड्रिलेटरलचा एरिया मिळाला आपल्याला 25 युनिट स्क्वेअर. ठीक आहे. चला मग हा 7वा प्रश्न प्रॅक्टिस सेट नंबर 1.4 चा आपला संपलेला आहे. पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहिण्यासाठी तुम्हाला फायदा होईल. नंतर आपला प्रॅक्टिस सेट 1.4 सोबत हा चॅप्टर सिंगुलॅरिटी नावाचा पहिला जो चॅप्टर आहे तो संपलेला आहे. पुढचा चॅप्टर आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये स्टार्ट करू. या चॅप्टरच्या खाली तुम्हाला प्रॉब्लेम सेट आहे, तो प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करायचा आहे. सगळ्यांनी काही अडचणी असतील तर ग्रुपवर डिस्कस करा, ग्रुपवर सांगा. ठीक आहे. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आठवणीनं सबस्क्राइब करायला विसरू नका. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओत भेटू.